तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शी राजा धम्माशोक या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला अभिवादन करतो। आज धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रबोधन पर्व हा कार्यक्रम आपला सुरू आहे। या कार्यक्रमाचा 6वा भाग आज आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आजचा जो 6वा भाग आहे त्या 6व्या भागाचा जो विषय आहे तो विषय अस्पृश्य जीवनाचा दुसरा अंक, अस्पृश्यांना कायदेशीर हिंदू करण्याचा करार। हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। हा विषय पाहण्यापूर्वी आपण अगोदरचे 5 भाग केलेले आहेत, त्याच्यातला पहिला जो भाग आहे तो रूपरेषेचा आहे। त्यामुळे प्रबोधन पर्व संपूर्ण जे प्रबोधन पर्व कसं असणार त्याची आपण त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। परंतु इथे जे आपण 4 भाग घेतलेले आहेत त्या 4 भागाचे जे विषय आहेत त्या सर्व विषयाचा म्हणजे इथं ऐकणाऱ्याला आणि आपण जो लाईव्ह कार्यक्रम करत आहे ते लाईव्ह जे लोक आपला हा कार्यक्रम आपल्या डिव्हाइसमधून ऐकतात त्या सर्वांनाही माझी विनंती आहे की हा जो आपण 5वा कार्यक्रम करत असताना पहिले 4 जर एपिसोड तुम्ही पाहिले तरच 5व्याचं तुम्हाला पूर्णपणे महत्त्व कळेल। कारण आपण हे लिंकनी सांगतोय की पहिला विषय काय होता, दुसरा विषय काय होता, मध्येच कुठला तरी एक आपण बघितला तर त्याचं आपल्याला महत्त्व पटणार नाही। इथं आलेली किंवा घरी बसलेल्यांनी सुद्धा अगोदरचे 4 पाहिले तरच 5व्याचं महत्त्व पटेल। म्हणून आपण प्रत्येक वेळेस त्याची उजळणी करत असतो। आपला पहिला भाग होता तो पहिल्या भागामध्ये आपण म्हणतो विषय घेतला होता की अस्पृश्य मूळचे कोण आहेत, तर अस्पृश्य मूळचे बौद्ध आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि ब्रिटिशांनी दोघांनीही पटवून या देशातल्या हिंदूंना दिलेलं होतं। त्यामुळे पहिला भाग होता तो अस्पृश्य मूळचे कोण आहेत, बौद्ध आहेत। या भागाने आपण आपल्या या पर्वाच्या पहिल्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती आणि ते संपूर्ण आपण पुराव्यानिशी जे ब्रिटिशांच्या जनगणनेच्या माध्यमातून असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं अस्पृश्य मूळचा कोण हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या माध्यमातून आपण असेल ते स्पष्ट केलं। त्यानंतर दुसरा जो भाग होता की बाबासाहेब आंबेडकरांनी बार्शी येथे जी देशांतर, धर्मांतर आणि नामांतर या विषयावर जी बाबासाहेब आंबेडकरांनी 1924ला जी परिषद घेतली होती आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की अस्पृश्यांची जी मुक्ती आहे त्या मुक्तीसाठी एकमेव मार्ग असेल तो देशांतर नाही, तो नामांतर नाही, तर देशांतर, धर्मांतर आणि नामांतर या तिन्ही विषयाचा आपण जर तुलनात्मक अभ्यास केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इथे तिन्ही उपाय आहेत, परंतु त्याच्यातला अंतिम जो उपाय आहे तो अंतिम उपाय बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मुक्तीचा, धर्मांतर हा अंतिम उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे आणि तो विषय आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिलेला आहे। तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिलेला की बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर प्रचाराची मोहीम संपूर्ण मुंबई इलाका म्हणजे महाराष्ट्र राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे पाहिलं की आपण बौद्ध आहोत, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्याला अस्पृश्य केलेलं आहे। मग ह्या अस्पृश्य मुक्ती जी आहे ती धर्मांतरानेच आपल्याला पुन्हा करावी लागेल। मग हे धर्मांतराचा निर्णय घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर हा उपाय सांगितल्यानंतर संपूर्ण मुंबई इलाक्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये तालुका जिल्ह्यामध्ये धर्मांतर प्रचार मोहिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राबवलं आणि प्रत्येक जी बहिष्कृतांची परिषद झाली त्या प्रत्येक बहिष्कृतांच्या परिषदेमध्ये एकच ठराव संपन्न केला की आपल्याला हिंदू धर्मात राहायचं नाही, आपल्याला धर्मांतर करायचं आहे असा प्रत्येक ठिकाणी ठराव पास केला। हा तिसरा भाग होता। चौथा भाग आपण म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की धर्मांतराचं जे अमृत आहे हे सर्वांनीच घेतलं पाहिजे। फक्त ते महाराजांनीच नाही तर जेवढे अस्पृश्य आहेत त्या सर्वांनी प्रथम धर्मांतराचं अमृत घेऊन प्रत्येकाने आपलं ते अमृताचा आस्वाद घेऊन कल्याण केलं पाहिजे। हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 साली नाशिकच्या येवले मुक्कामी जी धर्मांतराची घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही, ह्या जो बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वाक्याच्या घोषणेचा जो अर्थ आहे तो अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी 1936ला नायगावला जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये स्पष्ट केला आणि त्या वाक्याचं स्पष्टीकरण देण्यासाठीच आणि धर्मांतराचं महत्त्व पटवून देण्यासाठीच ही परिषद झाली होती। त्या परिषदेचं जे भाषण आहे ते मुक्ती कोणपते या नावाने प्रसिद्ध आहे। ते भाषणाचा संपूर्ण आढावा आपण
त्याचा 4थ्या भागामध्ये घेतला होता। या चारही भागाचा म्हणजे अस्पृश्य मूळचे बौद्ध आहेत, अस्पृश्य मुक्तीचा एकमेव मार्ग धर्मांतर आहे आणि धर्मांतरी प्रचार मोहीम आणि मुक्ती कोणपते, या चारही भागाचा आढावा घेतल्यानंतर त्याचं अनुमान असं निघतं की जनगणना आयोग म्हणजे ब्रिटिशांचा जनगणना आयोग आहे आणि 1932चा पुणे करार जातीनिहाय आणि अस्पृश्य मूळचे कोण म्हणजे जनगणना आयोगाने निकष ठरवलं आणि त्या निकषानुसार या देशामध्ये आदिवासी, भटके आणि अस्पृश्य या 3 घटकांचे निकष ठरवून पूर्णपणे अभ्यास केला। त्या अभ्यासाअंती जनगणना आयोगाने ब्रिटिशांच्या हा निष्कर्ष काढला की हे तिन्ही भाग जे आहेत ते हिंदू धर्माचा भाग नाही आहेत। त्यामुळे ह्या जनगणना आयोगाने आणि बाबासाहेब आंबेडकरांचं अस्पृश्य मूळचे कोण आणि तिसरा जो आहे आज आपण पाहणार आहे की पुणे कराराच्या माध्यमातून जो करार झाला आणि त्या करारात कम्युनल अवॉर्ड आला आणि त्या कम्युनल अवॉर्डमध्ये सुद्धा म्हणजे जातीय निवाडा जाहीर झाला। त्यामध्ये ब्रिटिशांनी मान्य केलं की अस्पृश्य हा हिंदूचा भाग नाही, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ किंवा त्यांचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे। त्यामुळे जनगणना आयोग असेल, जातीय निवाडा असेल, अस्पृश्य मूळचे कोण बाबासाहेबांचा ग्रंथ असेल, या तिन्ही ग्रंथाच्या माध्यमातून हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की अस्पृश्य मूळचे हिंदू नाही तर ते हिंदूचा भाग नाही, तर अस्पृश्यांचं अस्तित्व हे स्वतंत्र अस्तित्व आहे। हे 1932 पर्यंत म्हणजे जनगणना आयोग सांगत होतं, जातीय निवाडा आयोग सांगत होतं, म्हणजे ब्रिटिश सरकार सांगत होतं, जनगणना आयोग ब्रिटिशांचं सांगत होतं, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की आम्ही अस्पृश्य नाही, त्याच्यासाठी ग्रंथ लिहिलेला आहे। हे सातत्याने जरी सर्व प्रयत्न सुरू होते तरीही हिंदूंचा मात्र एकच होरा होता की अस्पृश्य हे हिंदूंचाच भाग आहेत, आम्ही अस्पृश्यांना हिंदूंच्या पासून वेगळं होऊ देणार नाही। 1932 सालापर्यंत हा संघर्ष चालू होता की या देशातला सवर्ण हिंदू म्हणत होता की अस्पृश्य हिंदूचा भाग आहे आणि ब्रिटिशांचं सरकार म्हणत होतं, जनगणना आयोग म्हणत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की अस्पृश्य हा हिंदूचा भाग नाही, अस्पृश्य हा स्वतंत्र घटक आहे, तो कोणाचाही पोटभाग वगैरे नाही। हा जो संघर्ष आहे हा संघर्ष पहिल्या 4 भागामधून आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 1932 सालापर्यंत मात्र हिंदूंनी कितीही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी अस्पृश्य हा हिंदूंचा भाग नाही हे अधिकृतपणे डॉक्युमेंटरी किंवा कागदावरती कधीही येऊ शकलेलं नाही। 1911 सालापासून जी जनगणना ब्रिटिशांनी जी केली ती म्हणजे 1871 सालापासून सुरू झाली होती, परंतु 1911 सालापासून च्या जनगणनेमध्ये आदिवासी, भटके आणि विमुक्त या 3 घटकांची लोकसंख्या आपल्याला आजपर्यंत सातत्याने प्रत्येक जनगणना आयोगामध्ये स्वतंत्र भेटते। त्यामुळे 1932 पर्यंत हिंदूंचा विरोध हा हिंदूंना विरोध केला, अमान्य केला, हिंदूंची भूमिका ब्रिटिशांनी मान्य केली नाही, बाबासाहेबांनी मान्य करण्याचा तर प्रश्नच येत नव्हता। म्हणजे अस्पृश्यांची स्वतःची भूमिका, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, ब्रिटिशांची भूमिका, जनगणनाची भूमिका की बाबा आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही हिंदूंचा भाग नाही, परंतु इथला प्रस्थापित हिंदू सवर्ण हे मात्र ऐकायला तयार नव्हते। ते ऐकायला का तयार नव्हते याचंही आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते स्पष्टीकरण काय आहे की अस्पृश्यांची ही जी लोकसंख्या आहे, आदिवासींची ही जी लोकसंख्या आहे, भटक्या विमुक्तांची ही लोकसंख्या सायजेबल लोकसंख्या आहे, देशाच्या लोकसंख्येच्या 1/4 लोकसंख्या आहे। हिंदूंचा आणि मुस्लिमांचा सत्तेचा जो संघर्ष आहे त्या संघर्षामधला बॅलन्सिंग पॉईंट हा आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे। ते आपण पाहिलेलं आहे की ही जर सायजेबल 1/4 लोकसंख्या जर हिंदूतून बाहेर पडून ती मुस्लिमांमध्ये गेली तर मुस्लिमांच्या हातामध्ये सत्तेचा वाटा जास्त जाईल। त्यामुळे अस्पृश्यांची लोकसंख्या ही अतिशय महत्त्वाची सत्तेच्या वाट्याकरता आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उद्देश नाही, हे आपण अगोदर पाहिलेलं आहे। त्यामुळे 1932 सालापर्यंत तरी अस्पृश्य समाज हा या देशामध्ये स्वतंत्र समाज होता, त्याचं अस्तित्व स्वतंत्रपणे होतं। इथपर्यंत आपण पहिल्या 4 भागामध्ये हे सगळे मुद्दे सविस्तर पाहिलेले आहेत आणि हे चारीच्या चारी एपिसोड जर बघितले तरच बाबासाहेब आंबेडकरांची मूळ भूमिका नेमकी काय आहे ते समजेल, नाही तर तुम्हाला समजणार नाही। इथपर्यंतचा एक अस्पृश्य जीवनाचा अंक संपतो आणि 1932 सालापासून अस्पृश्य जीवनाचा दुसरा अंक सुरू होतो आणि त्या दुसऱ्या अंकाचं नाव आहे अस्पृश्यांना कायदेशीर हिंदू करण्याचा करार। म्हणजे 1932 सालापासून आपलं स्वतंत्र अस्तित्व राहिलेलं नाही,
तो जो 1932 साली आपलं स्वतंत्र अस्तित्व नष्ट करून आपल्याला हिंदूंचा पोटभाग करण्याचा जो करार झाला, त्या कराराचा जो थरार आहे तो थरार म्हणजे संपूर्ण पुणे कराराचा प्रकरण आहे. हे आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत. त्यामुळे आजचा विषय अस्पृश्यांना कायदेशीर हिंदू करण्याचा जो करार आहे त्या करारामधला पहिला मुद्दा आहे गोलमेज परिषद भावी राज्यघटना बनवण्यासाठी. 1909 सालापासून ब्रिटिशांची विविध कमिशन येत होते. मॉन्टेग्यू स्क्वेअर कमिशन येत होतं, साऊथ ब्युरो कमिशन आली, लोथियन कमिटी आली, किंवा ही जी वेगवेगळी जी कमिट्या येत होत्या, जी कमिशनं येत होती, त्याला इथं कधी सहकार्य केलं जात होतं तर कधी विरोध केला जात होता. 1927 साली सायमन कमिशन आलं होतं. ही जी सगळी सातत्याने कमिशनं येत होती, तर या देशामध्ये जी राज्यकारभाराची पद्धत आहे किंवा या देशातला राज्यकारभार कशा पद्धतीने झाला पाहिजे त्यासाठी एक संविधान बनवण्याची ब्रिटिशांनी प्रक्रिया सुरू केली होती. कारण हा देश जर चालवायचा असेल तर या देशावरती ब्रिटिश साम्राज्यशाहीची जरी सत्ता होती तरी इथली सत्ता कशी राबवायची यासाठी ब्रिटिशांनी संविधान बनवण्यासाठी जो प्रयत्न सुरू केला होता, त्या प्रयत्नांचे हे कमिशन किंवा या येत होते आणि त्याचे अहवाल येत होत्या. त्याच्या समोर साक्ष होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली साक्ष ही साऊथ ब्युरो कमिशन समोर साक्ष झाली होती. तर हा जी गोलमेज परिषद होती की 1909 सालापासून 1927-28 सालापर्यंत ब्रिटिशांची वेगवेगळी कमिशन आली तरी भावी संविधान निर्माण करण्यासाठी प्रयत्न मात्र यशस्वी होत नव्हते. म्हणून मग ब्रिटिशांनी सायमन कमिशनला तर किती गोंधळ झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली स्वतंत्र साक्ष दिली पण गो बॅक सायमन म्हणून देशाचं मोठं आंदोलन झालं होतं. त्यामुळे या देशाची भावी राज्यघटना, या देशावर राज्य करण्यासाठी जे संविधानाची आवश्यकता आहे ते नेमकं कसं बनवायचं एवढे प्रयत्न केले तर इथं शक्य होत नाही. म्हणून ब्रिटिश सरकारने निर्णय घेतला होता की भारतामध्ये जेवढे पक्ष आहेत, जेवढ्या संघटना आहेत, जेवढे समाज आहेत, या सर्वांचं प्रतिनिधित्वांना निमंत्रित करून या सर्व प्रतिनिधींना इंग्लंडमध्ये बोलवायचं आणि इंग्लंडमध्ये बोलवून सर्वांची जी परिषद आयोजित करायची, तिथे सर्वांच्या भूमिका ऐकून घ्यायची आणि तिथे सर्वांना भारतासाठी जी राज्यघटना बनवायची आहे त्या राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला आपले नेमके काय हक्क पाहिजेत त्या हक्काच्या संदर्भामध्ये सर्वांची भूमिका समजून घेण्याचं अशा दृष्टिकोनातून 1930, 1931 आणि 1932 अशा 3 वर्ष 3 गोलमेज परिषदा झालेलं आपल्याला पाहिलेलं. म्हणून पहिली गोलमेज परिषद कशासाठी होती तर भारतासाठी भावी राज्यघटना बनवण्यासाठी गोलमेज परिषदेचं आयोजन होतं. या गोलमेज परिषदेचं आयोजन म्हणजे या देशासाठी जे संविधान बनणार आहे त्या संविधानामध्ये प्रत्येक समाजाचं काय जे हक्क आणि कर्तव्य असतील तर ती नेमकी काय असावीत. मग अस्पृश्यांनीही या देशामध्ये आपलं भावी संविधानामध्ये आपल्याला अधिकार मिळण्याची आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून जे भारतामध्ये अस्पृश्यच्या संघटना होत्या, आपण पाहिलं अगोदर की बाबासाहेब आंबेडकरांनी संघटना स्थापन केली त्यावेळेस प्रत्येक राज्यामध्ये अस्पृश्यांची स्वतंत्र संघटना होती आणि 1930 सालापर्यंत संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यात असलेल्या ज्या अस्पृश्यांच्या संघटना होत्या त्या राज्यस्तरावरती संघटना होत्या. परंतु 1930 सालापर्यंत ऑल इंडियाचं एक फेडरेशन किंवा सर्व भारतातल्या अस्पृश्यांची अशी एक संस्था नव्हती किंवा एक संघटन नव्हतं. म्हणून गोलमेज परिषदेमध्ये जर भारतातल्या संपूर्ण अस्पृश्यांचं जर अस्तित्व आपल्याला किंवा अधिकार आपल्याला संपन्न करायचे असतील तर आपल्याला भारतातल्या अस्पृश्यांचं आपल्याला प्रतिनिधित्व गोलमेज परिषदेमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून संपूर्ण भारतातल्या अस्पृश्यांचं जे जीवन आहे ते आत्तापर्यंत कसं आहे, आता आपल्याला या संविधानामध्ये काय अधिकार मिळाले पाहिजेत, काय आमच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या ब्रिटिशांना पटवून देण्यासाठी गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व जाण्याची आवश्यकता आहे. आणि या कारणासाठी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या अस्पृश्यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन संपूर्ण भारतीय स्तरावरती पहिली अस्पृश्यांची जी परिषद झाली ती परिषद नागपूरला 8 आणि 9 ऑगस्ट 1932 रोजी ही परिषद नागपूरला संपन्न झाली. ही परिषद भारतामध्ये अतिशय अस्पृश्य जीवनासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ही परिषद जी घेतली होती ती त्याचा मुख्य उद्देश काय होता
याचा मुख्य उद्देश होता की गोलमेज परिषदा होणार आहे, त्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांची संपूर्ण बाजू मांडण्यासाठी आपल्याला काय काय मागण्या करायला पाहिजेत आणि त्या कोणी करायला पाहिजेत याच्यावरती विचार करण्यासाठी ही परिषद 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1932 रोजी संपन्न करण्यात आलेली आपल्याला दिसते. गोलमेज परिषद पहिलं. आता या परिषदेचं महत्त्व काय आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आपण हा जो संपूर्ण विषय मांडतोय, हा संपूर्ण विषय बाबासाहेब आंबेडकरांची लेख आणि भाषणे जे आहेत, ह्या लेख आणि भाषणाचं महाराष्ट्र सरकारने जे प्रकाशित केलेले खंड आहेत त्याच्यातला 18व्या खंडातला पहिला जो भाग आहे, त्या पहिल्या भागामध्ये हा संपूर्ण विषय आपल्याला मिळत राहतो. या परिषदेचं महत्त्व काय आहे तर पहिलंच महत्त्व आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अस्पृश्यांच्या जीवनामध्ये राष्ट्रीय स्तरावरती भरणारं जे अधिवेशन किंवा संघटना आहे ते पहिलंच अधिवेशन आहे. आजपर्यंत एकत्रितपणे राष्ट्रीय स्तरावरती आपलं संघटन निर्माण झालं नव्हतं किंवा एकत्रित कुणीही बसलेले नव्हते. या परिषदेचं दुसरं महत्त्व काय आहे तर या परिषदेचं दुसरं महत्त्व आहे की राष्ट्रीय स्तरावरती जेवढे अस्पृश्य आहेत या संपूर्ण अस्पृश्यांचं नेतृत्व अधिकृतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नेतृत्व आहे या परिषदेमध्ये ठराव करून ते काय झालं, मान्यता प्राप्त झालं. म्हणजे 1930 सालापर्यंत आपण बघितलं की या पहिल्या 4 भागात आपण संपूर्ण आढावा घेतला, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य कुठपर्यंत चालू होतं तर मुंबई इलाक्यामध्ये चालू होतं. मुंबईच्या संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदा घेतल्या होत्या, परंतु राष्ट्रीय स्तरावरती हे संघटन निर्माण झालं नव्हतं. हे राष्ट्रीय स्तरावरती संघटन एकत्रित सगळे अस्पृश्यांचे प्रतिनिधी जमल्यानंतर त्यामध्ये पहिला ठराव हा झाला किंवा त्या परिषदेचं जे महत्त्व आहे ते महत्त्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या सर्व अस्पृश्य संघटनांनी एकत्रितपणे राष्ट्रीय स्तरावरचं आपलं नेतृत्व म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना ठराव करून अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे. त्यानंतर दुसरा ठराव करण्यात आला, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे आपलं राष्ट्रीय नेतृत्व आहे की आपला राष्ट्रीय नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे या परिषदेमध्ये त्याला मान्यता देण्यात आली. त्यानंतर पुढचा जो ठराव झाला तो म्हणजे ज्या गोलमेज परिषदा भरणार आहेत लंडनमध्ये, या गोलमेज परिषदेमध्ये आपलं मग प्रतिनिधित्व कोण करणार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही निवड करण्यात आलं की आपलं जे राष्ट्रीय नेतृत्व आहे ते डॉक्टर B.R. आंबेडकर आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रीय नेतृत्व म्हणून मान्य केल्यानंतर गोलमेज परिषदेमध्ये संपूर्ण भारतातल्या अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या परिषदेमध्ये अस्पृश्यांनी निवड केली. त्यानंतरचा ठराव झाला की राष्ट्रीय संघटना कायम करण्यात यावी. याच परिषदेमध्ये असा ठराव झाला की यापुढे संपूर्ण भारतातल्या अस्पृश्यांची एक नॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचं एक आपल्याला आता संघटन निर्माण करायला पाहिजे आणि ज्या लोकांनी पुढाकार घेतला होता त्याच लोकांची एक वर्किंग कमिटी त्या परिषदेमध्ये 1930च्या बनवण्यात आली. या संपूर्ण परिषदेचं महत्त्व बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये म्हणतात की बहिष्कृत वर्गाच्या जीवनाचा हा पाया आहे. इथपर्यंत प्रत्येक राज्यातले अस्पृश्य किंवा लोकल लेवलला अस्पृश्य जे होत्या किंवा ज्या काही संघटना होत्या त्या आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या, परंतु राष्ट्रीय स्तरावरती मात्र एकत्रितपणे कुठलाही संघर्ष होत नव्हता. राष्ट्रीय स्तरावर त्या बहिष्कृतांच्या जीवनाचा जो पाया आहे तो पाया या 8 ऑगस्ट 1930च्या आहे हे 30च्या संघटनेने निर्माण केलेला होता. त्यामुळे ही जी पहिली परिषद आहे ही पहिली परिषद अतिशय महत्त्वाची आहे. आपण ह्या परिषदेचं महत्त्व आपण समजावून सांगितलं. अधिकृतपणे ठराव त्या परिषदेमध्ये केलेले आहेत. या अधिकृतपणे ठराव आपण जर पाहिले या परिषदेमध्ये तर या परिषदेमध्ये केलेले ठराव आणि भारतीय संविधानामध्ये नेमके आमच्यासाठी काय मुद्दे यावेत ते 1935च्या संविधानामध्ये आले, 1950च्या संविधानामध्ये आलं. तर 1935च्या संविधानामध्ये नेमकं काय आलं पाहिजे या दृष्टिकोनातून अस्पृश्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यातला पहिला ठराव होता काँग्रेसच्या मागणीला आमच्या अस्पृश्यांचा परिपूर्ण विरोध असेल. कारण संपूर्ण स्वराज्याची काँग्रेसची जी मागणी होती ती अस्पृश्यांना मान्य नव्हती. कारण तुम्ही संपूर्ण स्वराज्य यांच्या हातात दिलं तरी आमच्या अस्तित्वाचं जर त्याच्यामध्ये काहीच नसलं तर आम्हाला तुम्ही असले काय आणि ते असले काय
कारण इथं तर आमचा शेकडो किंवा हजारो वर्षापासून अनन्वित इथं छळ चालू आहे. आमची अस्पृश्यता तर इथल्यांच्यामुळेच आहे आणि ज्यांच्यामुळे आमची अस्पृश्यता आहे त्यांच्याच हातात पुन्हा या देशाची सत्ता दिली आणि आम्हाला जर त्यामध्ये कुठलेच अधिकार नसतील तर त्या स्वातंत्र्याचा, त्या संपूर्ण स्वातंत्र्याचा आम्हाला काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे अशा संपूर्ण स्वातंत्र्याचा ही परिषद काय करते? विरोध करते. अस्पृश्यासाठी तरतुदी झाल्या पाहिजेत. हे जे संविधान तुम्ही बनवणार आहेत या संपूर्ण संविधानामध्ये तुम्ही अस्पृश्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी बनवण्याची आवश्यकता आहे. त्या काय तरतुदी असायला पाहिजेत? त्यामध्ये पहिली तरतूद सांगितली की भारतातल्या संपूर्ण अस्पृश्यांना प्रत्येक राज्यात जी कायदे मंडळं निर्माण झालेली आहेत किंवा राष्ट्रीय स्तरावर जे कायदे मंडळ होईल त्या कायदे मंडळामध्ये अस्पृश्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही पहिली मागणी या परिषदेमध्ये ठराव करण्यात आला. त्यानंतर दुसरी मागणी होती की सरकारी नोकरीत राखीव जागा. ह्या सगळ्या मागण्या कुठे मांडायच्या होत्या? तर गोलमेज परिषदेमध्ये ह्या सगळ्या मागण्या मांडायच्या होत्या. सगळ्या ब्रिटिशांना समजावून सांगायच्या होत्या. पहिली मागणी होती कायदे मंडळात प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं पाहिजे. दुसरी मागणी आहे की सरकारी नोकरीमध्ये राखीव जागा. या दृष्टिकोनातून ही लक्षात घ्या तुम्ही की आजचं आरक्षण आहे ह्या ज्या मागण्या आहेत ह्या सर्व अल्पसंख्याकांच्या मिळून आपल्याला मागण्या आहेत. फक्त आपणच वेगळे आहोत अशातला भाग नाही. ते हे मुद्दा पुढे आपल्याला समजावून सांगायचा आहे की लोक जे म्हणतात की आरक्षण गेलं की आपलं सगळं जाईल, तर तोही मुद्दा आपल्याला या ठिकाणी आपण स्पष्ट करणार आहोत. कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व अस्पृश्यांना मिळालं पाहिजे. सरकारी नोकरीमध्ये राखीव जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत. शिक्षण संस्था व स्वराज्य, स्थानिक स्वराज्य संघटना म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, आपण ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या सगळ्या म्हणतो आणि जेवढ्या शिक्षण संस्था आहेत या ठिकाणी सुद्धा आमचे हक्क किंवा आम्हाला राखीव जागा मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर सवर्णांच्या पासून आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे. जे संपूर्ण देशामधल्या अस्पृश्यांचा अनन्वित छळ सवर्णांच्याकडून होतोय त्या छळांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहेत. हा जो छळ शेकडो वर्षांच्या पासून सुरू आहे हा बंद होण्यासाठी संविधानामध्ये तरतुदी करण्याची आवश्यकता आहे. संविधानामध्ये प्रोव्हिजन करण्याचं आवश्यकता आहे. त्यानंतर आम्हाला म्हणजे त्यावेळेस काँग्रेसची भूमिका होती की सवर्णांची भूमिका होती की अस्पृश्यांचं नेतृत्व आम्हीच करतो. काँग्रेस म्हणत होते की अस्पृश्यामधले अनेक पुढारी आमच्या संघटनेमध्ये काँग्रेसमध्ये आहेत, त्यामुळे अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही. त्यांच्या भल्याबुऱ्याचं किंवा त्यांचं जे आहे ते सगळं आमच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही सेपरेट बोलवून, ब्रिटिशांनी सेपरेट बोलवून त्यांचं प्रतिनिधित्व मान्य करून एक अस्पृश्यांचं वेगळं राजकीय अस्तित्व मान्य करू देण्याच्या विरोधामध्ये काँग्रेस ही अधिकृतपणे होती. त्यामुळे पहिली गोष्ट होती की बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेमध्ये पाठवण्याचं जरी अस्पृश्यांनी मान्य केलं असेल, ठराव केला असेल, तरी ब्रिटिश सरकारने पण बोलवलं पाहिजे ना. कारण इथल्या अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व काँग्रेसच करते. ब्रिटिशांच्याकडे ते सातत्याने सांगत असल्यामुळे स्वतंत्रपणे नेतृत्व करण्याची संधी ब्रिटिशांच्याकडे इथली काँग्रेस देव देत नव्हती. काँग्रेसमध्ये जे काम करत होते अस्पृश्यांचे नेते ते काँग्रेसच्या पुढाऱ्यांना मानत होते. त्यांच्या मार्फत जे काही काम असेल ते होत होतं. पण स्वतंत्र अस्पृश्यांचं नेतृत्व बाबासाहेबांच्या पर्यंत कधीही काँग्रेसने निर्माण होऊ दिलेलं नाही. त्यामुळे हा ठराव आपल्या इथे करण्यात आला 1930च्या परिषदेमध्ये की गोलमेज परिषदेकरता ब्रिटिशांनी अस्पृश्यांच्या प्रतिनिधित्वाला बोलवलं पाहिजे आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अंतिम करतोय, तर बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेला प्रतिनिधित्व अस्पृश्यांचं म्हणून बोलवलं पाहिजे असा ठराव पास करण्यात आला. त्यानंतर अस्पृश्य प्रतिनिधी अस्पृश्यांनी निवडावे. आपण अगोदर पण थोडक्यामध्ये मुद्दा पाहिलेले आहेत आणि आत्ता पण मी तुम्हाला समजावून सांगितलं की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व निर्माण होण्यापूर्वी इथला जो काँग्रेस आहे किंवा इथले जे सवर्ण आहेत त्यांनी अस्पृश्यांचं स्वतंत्र प्रतिनिधित्व कधीच निर्माण होऊ दिलं नाही. त्यांचं सातत्याने म्हणणं होतं की आम्ही अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करतो, आम्हीच अस्पृश्यांचं सर्व काही ते विचार करतो. त्यामुळे अस्पृश्यांना आपण साऊथ ब्युरो कमिशनचं उदाहरण पाहिलं की साऊथ ब्युरो कमिशनच्या वेळेस आपण म्हटलं की विठ्ठलरामजी शिंदे यांच्या डिप्रेस क्लास मिशननी साऊथ ब्युरो कमिशनला जे प्रतिनिधित्व, जे साक्ष दिली होती किंवा ज्या मागण्या केल्या होत्या की अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व आम्हीच करतो, त्यामुळे अस्पृश्यांचा स्वतंत्र प्रतिनिधी नेमण्याची गरज नाही, आमच्या मार्फतच ते सगळं झालेलं पाहिजे. त्यामुळे इथल्या सवर्णांचा, इथल्या हिंदूंचा अस्पृश्यांना स्वतंत्र अस्तित्व, कुठल्याही प्रकारे स्वतंत्र अस्तित्व मिळवू देण्यासाठी विरोध होता. त्यामुळे अस्पृश्यांची प्रतिनिधी हे अस्पृश्यांनीच निवडले पाहिजेत
ही भूमिका अतिशय महत्त्वाची अस्पृश्यांच्या या गोलमेज परिषदेमध्ये आपण घेतलेली आहे किंवा तसा ठराव पास झालेला आहे. संयुक्त मतदारसंघ असेल, जर संयुक्त मतदारसंघ असला तरी त्या संयुक्त मतदारसंघामध्ये राखीव जागा ह्या अस्पृश्यांच्या कायमस्वरूपी देण्याची आवश्यकता आहे, असा ठराव आपण पास केला होता. अल्पसंख्याकांना समान हक्क मिळाले पाहिजेत. म्हणजे आपण जे अस्पृश्य आहेत हे अस्पृश्य स्वतःला काय म्हणत होते तर आम्ही अल्पसंख्याक आहे. जसा मुस्लिम अल्पसंख्याक आहे, जसा ख्रिश्चन अल्पसंख्याक आहे, जसा शीख अल्पसंख्याक आहे, जसा अँग्लो इंडियन अल्पसंख्याक आहेत, तर या सर्व अल्पसंख्याकाप्रमाणेच अस्पृश्य समाज हा एक स्वतंत्र समाज आहे. तर हे जे अल्पसंख्याक समाज आहे त्याचप्रमाणे अस्पृश्यांना त्यांच्याबरोबर ठेवून जे इतर अल्पसंख्याकांना जे मिळेल तेच आम्हाला मिळणं पाहिजे. त्यामुळे सर्व अल्पसंख्याकांना कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व पाहिजे, सर्व अल्पसंख्याकांना राखीव जागा असल्या पाहिजेत, सर्व अल्पसंख्याकांना सर्वत्र त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. ह्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भात आम्ही सुद्धा असं म्हटलं की जेवढे अल्पसंख्याक आहेत त्या सगळ्या अल्पसंख्याकांना समान हक्क मिळालं पाहिजे, असा आपण ठराव पास केला. असेंब्ली असेल, काउन्सिल ऑफ स्टेट असतील, म्हणजे राज्याचं विधिमंडळ असेल किंवा राष्ट्रीय स्तरावरचं विधिमंडळ असेल, यामध्ये सर्व अल्पसंख्याकांना आणि त्यामध्ये अस्पृश्यांना हे प्रतिनिधित्व मिळण्याची आवश्यकता आहे, असा आपण ठराव केला. आणि शेवटचा ठराव होता की अस्पृश्यांची मध्यवर्ती संघटना असली पाहिजे, म्हणजे सेंट्रल ऑर्गनायझेशन असलं पाहिजे, राष्ट्रीय स्तरावरचं अखिल भारतीय अस्पृश्यांचं संघटन असलं पाहिजे. त्यामुळे ही जी पहिली परिषद गोलमेज परिषदची पहिली परिषद अखिल भारतीय अस्पृश्यांची होती, ही अस्पृश्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची परिषद आहे. जो अस्पृश्य जीवनाचा दुसरा अंक सुरू होतो त्या दुसऱ्या अंकातली ही परिषद म्हणजे अस्पृश्य जीवनाचा बेस आहे, अस्पृश्य जीवनाचा पाया आहे. या संपूर्ण परिषदेमध्ये ही परिषद संपूर्ण जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती. हे संपूर्ण महत्त्व किंवा हे संपूर्ण जे ठराव आहेत या संपूर्ण ठरावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केला होता, आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये गोषवारा बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता. त्यामध्ये सायमन कमिशन काय आहे, लोथियन कमिटीचं काय आहे, साऊथ ब्युरो कमिटीनी काय आहे, किंवा ही जी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी नेमकी काय आहे, हा जो काँग्रेसची भूमिका काय आहे, या देशाची भूमिका काय आहे, ब्रिटिशांची भूमिका काय आहे, या सर्व भूमिकांचा आढावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेमध्ये पूर्णपणे घेतलेला होता. बाबासाहेब इथं आपण एक भाग पाहिला आणि हा भाग अतिशय अस्पृश्यांच्या जीवनामधला महत्त्वाचा होता की ही पहिली परिषद हे फाउंडेशन आहे अस्पृश्यांच्या जीवनाचं. आणि या पहिल्या मागण्या आहेत. या मागण्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांनी गोलमेज परिषदेमध्ये प्रतिनिधित्व दिलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांना अधिकृतपणे पत्र देऊन गोलमेज परिषदेला बोलवलं होतं. 4 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला जाणार होते, म्हणून 2 ऑक्टोबर 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईमध्ये मोठा सत्कार करण्यात आला. की प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व नागपूरच्या कार्यक्रमामध्ये झालेले आहेत. त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना प्रतिनिधित्व अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व म्हणून बोलवलेलं आहे. त्यामुळे 4 ऑक्टोबरला प्रथम बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जाणार आहेत. म्हणून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 2 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांचा मानपत्र देऊन गौरव केला आणि बाबासाहेब आंबेडकरांना पैशांची थैली दिली. त्यावेळेस ती थैली 2 ऑक्टोबरला देण्यात आली. 3700 रुपयाची ती थैली होती. आणि परत बाबासाहेब जाईपर्यंत एकूण 5000 देण्याचं शिवतरकरांनी मानपत्र वाचल्यानंतर ते जाहीर केलं होतं. त्यामुळे 4 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये गेले आणि 4 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकर इथून लंडनला गेल्यानंतर लंडनमध्ये जी पहिली गोलमेज परिषद झाली त्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे पहिलं भाषण झालं त्या पहिल्या भाषणामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाचा कुठला मुद्दा मांडला असेल तर तो हा महत्त्वाचा मुद्दा मांडला की अस्पृश्य हा हिंदू घटक नसून त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. मी पहिल्या कार्यक्रमापासून आपण आत्ताच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासुद्धा जीवनामधला हा अतिशय महत्त्वाचा भाग असेल. बाबासाहेब आंबेडकरांची पहिल्यापासून भूमिका काय आहे की अस्पृश्य हा स्वतंत्र आहे. जर त्याचं अस्तित्व शोधायचं असेल तर तो मूळचा कोण आहे, बौद्ध आहे, परंतु तो हिंदूंचा घटक अजिबात नाही. म्हणून पहिल्या गोलमेज परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मुद्दा मांडला की अस्पृश्य हा
कितीही इथल्या लोकांनी जबरदस्तीने सांगण्याचा प्रयत्न केला असेल की अस्पृश्य हा हिंदूंचा घटक आहे, तरी अस्पृश्य हा हिंदूचा एकजीव घटक नाही. अस्पृश्यांचं अस्तित्व स्वतंत्रपणे आहे. हे स्वतंत्रपणे कसं आहे हे अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची जी अवस्था आहे ती अवस्था तिचं वर्णन करून सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो मुद्दा मांडला 1930 साली की अस्पृश्य हा हिंदूंचा घटक नसून तो स्वतंत्र आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता की 16 जानेवारी 1931ला बाबासाहेब आंबेडकरांचं गोलमेज परिषदेमध्ये भाषण झालं. या भाषणामध्ये आपला ब्रिटिश कालखंडामध्ये आपल्या समाजाची जी काही परिस्थिती चांगली झाली होती, बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याची जी परिस्थिती निर्माण झाली होती ती कशामुळे निर्माण झाली होती, तर ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये आपल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्यामुळे आपल्या लोकांची आर्थिक परिस्थिती किंवा जीवन चांगलं झालं होतं. परंतु काँग्रेसच्या माध्यमातून त्यामध्ये सातत्याने अस्पृश्यांना प्रवेश दिला नाही पाहिजे अशा मागण्या होत होत्या. कधी बंद होत होतं, कधी चालू होत होतं. 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस प्रथम भीमा कोरेगावला गेले होते आणि भीमा कोरेगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस सकाळी वंदन केलं होतं आणि वंदन करून तिथं जी घोषणा जाहीर केली होती किंवा तिथं जी पहिली मागणी केली होती की ब्रिटिशांनी आम्हाला सैन्यामध्ये भरती करून घेतलं पाहिजे किंवा अस्पृश्यांना ब्रिटिशांनी सैन्यामध्ये संधी दिली पाहिजे, ती मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली की सैन्यामध्ये अस्पृश्यांना आणि सर्वच या देशातल्या सर्व घटकांना ज्यांना सैन्यामध्ये जाण्याची इच्छा आहे त्या सर्वांना संधी दिली पाहिजे आणि त्याची तरतूद संविधानामध्ये निर्माण केली पाहिजे. हे सगळे जे मुद्दे आहेत ते कशासाठी आहेत, तर जे सरकार संविधान निर्माण करणार आहे त्या संविधानामध्ये काय तरतुदी असाव्यात त्या दृष्टिकोनातून आहेत. त्यामुळे बाबासाहेबांनी पुढचा मुद्दा संविधान गोलमेज परिषद मध्ये मांडला की जे सरकार असेल त्या सरकारचं उत्तरदायित्व असलं पाहिजे किंवा प्रातिनिधिक सरकार असलं पाहिजे. म्हणजे जे सरकार निर्माण करणार या संविधानाच्या माध्यमातून ते सरकार कसं असलं पाहिजे, तर परिपूर्ण सरकार असलं पाहिजे. सर्व वर्गांचं त्यामध्ये प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि जे सर्व वर्गांचं प्रतिनिधित्व घेऊन जे सरकार बनल ते लोकांचं उत्तरदायित्व असलं पाहिजे. याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो की या सरकारच्या म्हणजे लोकांच्या प्रती त्याची जबाबदारी असलं पाहिजे. अशा सरकारची नियुक्ती किंवा अशाच पद्धतीने सरकार निर्माण व्हावं अशा तरतुदी करण्यात यावं. 8 ऑक्टोबर 1931 हा गांधी आंबेडकर संघर्षाचा अत्युच्च बिंदू आहे. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 8 ऑक्टोबर 1931 तुम्ही बाहेर घेऊन जावा तिला. 8 ऑक्टोबर 1931 गांधी आंबेडकर संघर्षाचा हा अत्युच्च बिंदू आहे. अत्युच्च बिंदू आहे. काय हा अत्युच्च बिंदू आहे, तर डॉक्टर आंबेडकर हे अस्पृश्यांचे प्रतिनिधी नाहीत आणि हा जो संघर्ष गोलमेज परिषदेत मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता तो इतिहासामध्ये गाजला. आपण त्याचं सातत्याने सांगतो. म्हणजे पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीजी 1930च्या गेले नव्हते आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी 1931 साली गेले आणि 1931 साली 8 ऑक्टोबरला जी मीटिंग झाली किंवा जी परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याचा मुद्दा होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे मोठमोठे मुद्दे होते. परंतु ह्या सर्व मुद्द्याकडे दुर्लक्ष करून त्या देशामधले दुसरे जे अल्पसंख्याक आहेत या सर्व अल्पसंख्याकांचं पण मागण्या वगैरे सगळ्या मान्य करण्यात येत होत्या. परंतु गांधींचं मात्र जसं आपण म्हणतो की एकच लक्ष, तसं गांधींचं या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसच्या वतीने ते गेले होते. परंतु त्यांचं मात्र एकच लक्ष असं होतं की सर्वांना सर्व काही सगळ्यांच्या मागण्या ब्रिटिशांनी मान्य कराव्यात, परंतु अस्पृश्यांना कुठल्याही परिस्थितीत अस्पृश्यांची कुठलीही मागणी मान्य होता कामा नये. अस्पृश्यांचं स्वतंत्र अस्तित्व या देशामध्ये मान्य करण्यात येऊ नये. 8 ऑक्टोबर 1931 साली हा संघर्ष गांधी आंबेडकर संघर्ष झाला. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली की गांधीजी म्हणतात की आंबेडकरांची नेमणूक ही अस्पृश्यांची नाही तर आंबेडकरांची नेमणूक सरकारने केलं. हे सरकारने नेमलेले प्रतिनिधी आहेत, अस्पृश्यांचे खरेखुरे हे प्रतिनिधी नाहीत. आम्ही अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व आहोत आणि अस्पृश्यांचे अनेक लोक आमच्या काँग्रेसमध्ये काम करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने या देशामध्ये अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे जे आहेत हे सरकार नियुक्त आहेत, हे खऱ्या अर्थाने अस्पृश्यांचं प्रतिनिधी नाहीत.
असं बाबासाहेब आंबेडकरांना म्हटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ही वस्तुस्थिती आहे की आम्हाला ब्रिटिश सरकारने अपॉइंट केलेलं आहे, आम्ही अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व म्हणून आम्हाला ब्रिटिशांच्या वतीने किंवा सरकारच्या वतीने आम्ही आलेलो आहे, परंतु तुम्ही भारतामध्ये जावा आणि भारतामधल्या अस्पृश्यांच्या सर्व संघटना किंवा अस्पृश्य समाजात जावा किंवा सगळ्या वस्त्यामध्ये कुठेही जावा आणि अस्पृश्यांचं प्रतिनिधी कोण असं म्हटल्यानंतर जर मला तिथं अस्तित्व मिळालं नाही तर मग तुम्ही मला तसं म्हणू शकता, तुम्ही अशी भूमिका घ्या की अस्पृश्यांचं प्रतिनिधी कोण, असं जर काँग्रेस असं जर देशामध्ये विचारलं तर माझ्या देशातले माझे अस्पृश्य माझंच नाव पुढे करतील, गांधीजींचं नाव पुढे करणार नाहीत. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो, बाबासाहेब म्हटले, आपण तो किस्सा पण पाहिलेला आहे की पुढारी कोण, अस्पृश्यांचा पुढारी कोण म्हणून ज्या तारा आल्या होत्या लंडनमध्ये गोलमेज परिषदेमध्ये, त्या गांधी ही अस्पृश्यांचे पुढारी आहेत अशाही तारा आल्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अस्पृश्यांचे पुढारी आहेत अशाही तारा आल्या होत्या, पण गांधींच्या तारा फार कमी होत्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या तारांचा हा ढीग लागत होता. त्यामुळे तिथं ते सिद्ध झालं होतं. त्याच्यातलं एक उदाहरण बाबासाहेब आंबेडकर सांगतात की हिमालयामध्ये गुण एरिया आहे, तिथला आलमोरा समाज आहे, या आलमोरा समाजाच्या अध्यक्षांचं मला एक तार आलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अस्पृश्यांचे काही लोक किंवा काँग्रेसच्या लोकांच्या मनामध्ये अस्पृश्यांच्या बद्दल आस्था असली तरी संपूर्ण बहुजन अस्पृश्य समाज जो आहे तो काँग्रेसच्या पाठीमागे नाही, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आहे. आमचे पुढारे म्हणून आम्ही तुम्हाला मान्य करतो. हा जो हिमालयाच्या पायथ्याशी असलेला त्या भागात मी कधीही गेलो नाही, तो भाग मला माहिती नाही. ज्या व्यक्तीने मला तार पाठवलेली ती तारसुद्धा म्हणजे त्या व्यक्तीलाही ओळखत नाही, तो भागही ओळखत नाही, पण त्याचीही जर तुम्ही तार पाहिली तर भारताच्या कानाकोपऱ्यातला अस्पृश्य हा मला त्यांचा प्रतिनिधी मानतो हे त्यावरून सिद्ध होतं. हा जो तारांचा जो प्रसंग आहे तो इंग्लंडमध्ये गाजला होता आणि संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये त्याच्या चर्चा झाल्या होत्या आणि मग तिथं ही जे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण याच्यावरच फार मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला होता आणि गांधी त्यानंतर निघून आले होते. त्यानंतर म्हणजे हे 8 ऑक्टोबर हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर हा प्रसंग झाल्यानंतर ही जी गोलमेज परिषद गाजली होती आणि या गोलमेज परिषदेत बाबासाहेब आंबेडकरांनी गाजवलं आणि अस्पृश्यांचं नेतृत्व हे बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे कसं आहे हे सिद्ध झाल्यानंतर मुंबईला आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा सत्कार करण्यात आला. जवळजवळ मुंबईमधल्या 114 संस्थांनी बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा सत्कार केला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र दिलं होतं. हे मानपत्र दिल्यानंतर ही जी सभा झाली होती 114 संस्थांची मिळून बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवाची, त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये घडलेले प्रसंग सांगितले की कसं कसं इंग्लंडमध्ये घडलं आणि कसं कसं गांधीजींच्या बरोबर माझा संघर्ष झाला. म्हणजे गांधीजींच्या बरोबर मी अनेक गांधीजींना भेटलो, 4-4, 5-5 तास त्यांच्याबरोबर चर्चा झालेल्या आहेत. त्याच्यातला एक प्रसंग जो आहे तो बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आगा खान समोर दलित विरोधासाठी कुराण म्हणजे ज्या अस्पृश्यांच्या मागण्या आहेत किंवा ज्या अल्पसंख्याकांच्या मागण्या आहेत त्या मुसलमानांचं अस्पृश्य म्हणजे मुसलमानांच्या मागण्या 14 होत्या, त्याला पाठिंबा होता, शिखांच्या मागण्यांना पाठिंबा होता किंवा सगळ्या वर्गांच्या पाठिंबा होता. परंतु मुसलमानांनी आणि इतर सगळ्या लोकांनी मी जी भूमिका घेतली म्हणजे गांधींनी जी भूमिका घेतली की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला नाही पाहिजे, अस्पृश्यांची मागणी मान्य झाली नाही पाहिजे, याच्यासाठी मुसलमानांनी मात्र गांधींना पाठिंबा द्यावा म्हणून गांधी प्रयत्न करत होते. आणि मग ज्यावेळेस मुसलमानांनी पाठिंबा केला नाही म्हणून लंडनमध्ये मुस्लिमांचे नेते आगा खान जे होते, हे आगा खान हॉटेलमध्ये ज्या रूममध्ये राहिले होते त्या रूममध्ये महात्मा गांधी कुराणाची प्रत घेऊन आगा खानच्या रूममध्ये गेले आणि कुराणाची प्रत त्यांच्यासमोर ठेवली आणि आगा खानला त्यांनी प्रश्न विचारला की हिंदूमध्ये भेदाभेद करण्यासाठी किंवा हिंदूमध्ये दुही माजवण्याचं असं तुमच्या कुराणामध्ये कुठं लिहिलेलं आहे हे दाखवून द्या मला म्हणून. हा त्यांच्या रूममध्ये जाऊन महात्मा गांधींनी कुराण ठेवला आणि कुराणावर हात मारून सांगा अस्पृश्य हा आमचा हिंदूंचा भाग आहे, आम्ही हिंदू काही बघून घेऊ, आमच्यामध्ये दुही माजवण्याचं असे तुमचं कुराण सांगतं का तुम्हाला. त्यावेळेस आगा खानांनी त्यांना जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकताच गांधीजी तिथून निराश होऊन निघून आले. गांधीजी म्हणतात, हे आगा खानांनी त्यांना उत्तर दिलं की आमची जी मुस्लिम समाजाची परिस्थिती दिनवाणी आहे
त्यासाठी आम्ही आमच्या मागण्या आम्ही आमच्या मागण्यासाठी संघर्ष करतोय. जर अस्पृश्यांचा जर विचार केला तर मुस्लिम समाजापेक्षाही अस्पृश्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. मग आम्ही जर ब्रिटिश सरकारला म्हणत असेल की आम्हाला तुम्ही काहीतरी दिले पाहिजे, आमच्या समाजाची परिस्थिती सुधारली पाहिजे, तर आमची ही नैतिकता असू शकते का की दुसऱ्या समाजाचं वाईट व्हावं म्हणून, दुसऱ्या समाजाच्या मागण्या मान्य करू नका म्हणून आम्ही असं कसं काय म्हणू शकतो? ही कुठे नैतिकता आमची बसू शकते? त्यामुळे गांधीजी, तुम्ही जरी म्हटला की अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करा, तरी तो नैतिक दृष्टिकोनातून आम्हाला विरोध करताच येणार नाही. कारण असं जगात कधी होऊ शकत नाही की आमच्या मागण्या मान्य करा आणि इतर समाजाच्या मागण्या मान्य करू नका, असं होऊ शकणार नाही. हे उत्तर ऐकताच गांधीजी त्यांच्या रूममध्ये पुढे काहीही न बोलता गांधीजी निघून आले. त्यामुळे हा किस्सा जो आहे तो 114 संस्थांनी बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देऊन गौरव केला होता. त्यामध्ये बाबासाहेबांनी अनेक मुद्दे सांगितले, पण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तिथे सांगितलेला आहे. आता ब्रिटिशांनी हे संघर्ष चालू आहे. गांधीजी परत आले. अल्पसंख्याक कमिटीचे अध्यक्ष किंवा अल्पसंख्याकांची जी समिती नेमली होती ब्रिटिशांनी, आणि सर्व अल्पसंख्याकांना ब्रिटिशांनी सांगितलं होतं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या कंबाईन एकत्रित करून त्या आम्हाला द्या, त्या आम्ही संविधानामध्ये जशाची तशा, म्हणजे जर तुमच्या सगळ्यांचं जर त्याच्यात ऑब्जेक्शन नसेल आणि सगळ्यांचं जर एकमत असेल तर जेवढे अल्पसंख्याक आहेत त्या सर्व अल्पसंख्याकांच्या समितीने आम्हाला तुमच्या मागण्यांचा खलिता द्यावा, तो आम्ही संविधानामध्ये समाविष्ट करू. ते जी अल्पसंख्याकांची समिती होती, ही समिती किती लोकांची होती बघा. फक्त अस्पृश्यांना गांधींचा विरोध होता, पण अल्पसंख्याकांचे घटक किती होते ते बघा. अल्पसंख्याक म्हणजे मुसलमान होते, शीख होते, इंडियन ख्रिश्चन होते, अँग्लो इंडियन होते, नंतर युरोपियन ख्रिश्चन होते, नंतर स्त्रियांचा वर्ग स्वतंत्र होता, अस्पृश्यांचा वर्ग स्वतंत्र होता, मजुराचा वर्ग स्वतंत्र होता, जमीनदाराचा वर्ग स्वतंत्र होता आणि व्यापाऱ्यांचा वर्ग स्वतंत्र. एकूण जे ब्रिटिशांनी अल्पसंख्याक असे जे वर्ग निर्माण केले होते ते एकूण वर्ग किती आहेत? तर एकूण 10 वर्ग आहेत. आणि या 10 वर्गामध्ये त्या 10 वर्गांना तुम्ही दिले मागण्या केलेल्या आहेत, त्या 10 वर्गांना सगळ्या मान्य आहेत. त्याच्यातल्या फक्त 9ला मागण्या मान्य करा आणि एकाला मात्र मान्य करू नका, अस्पृश्यांना. म्हणून हे घटक मी तुमच्यासमोर दिले की एवढे घटक होते की जे आपण अल्पसंख्याक म्हणतो. ह्या अल्पसंख्याकांच्या मागण्या काही सार्वजनिक 11 मागण्या होत्या. या 11 मागण्या या 10 लोकांनी एकत्रित बसून ठरवलेल्या होत्या. परंतु या सर्व अल्पसंख्याकांची जी समिती होती, या समितीमध्ये मुस्लिमांचे किंवा शिखांच्या किंवा सगळ्या मागण्यांच्यावरती एकमत होऊ शकलेलं नाही. आणि कोणाला हक्क द्यायचे, कोणाला नाही द्यायचे, आणि मेन मुद्दा होता की कोण प्रतिनिधी आहे आणि कोण त्या समाजाचं प्रतिनिधी नाही. हा संघर्ष झाल्यामुळे मग मात्र गांधींनी ब्रिटिशांना किंवा ह्या अल्पसंख्याक समितीचं एकमत होत नाही, म्हणून ब्रिटिशांनी सांगितलं की तुमचं जर एकमत होणार नसेल तर मग तुम्ही लिहून द्या आम्हाला की ब्रिटिश सरकार तुमच्या सगळ्यांच्या वतीने अल्पसंख्याकांसाठी एक योजना तयार करेल आणि ती टेम्पररी असेल, परंतु जी योजना तयार करेल ती योजना मात्र तुम्हा सर्व अल्पसंख्याकांना काय करावी लागेल? मान्य करावी लागेल. गांधींनी त्याच्यावरती सही केली, सर्वांनी त्याच्यावर सही केली, पण बाबासाहेबांनी त्याच्यावरती सुद्धा सही केली नव्हती. त्यामुळे हे मागण्या होत्या. या मागण्यामध्ये ज्या सर्व अल्पसंख्याकांच्या मागण्या होत्या त्यातली अतिशय महत्त्वाची स्वतंत्रपणे जी मागणी होती ती कुठली मागणी होती? स्वतंत्र मतदारसंघाची मागणी होती. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी अस्पृश्यांची होती का? नाही. स्वतंत्र मतदारसंघाची मुस्लिमांची होती, शिखांची होती, ख्रिश्चनांची होती, अँग्लो इंडियनची होती, युरोपियन ख्रिश्चनांची होती. त्यामध्ये स्त्रियांचा विचार केला, मजुरांचा विचार केला, त्यामुळे सर्व घटकांचा विचार केला आणि या सगळ्यांनी मिळून ब्रिटिशांना सांगितलं की अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असले पाहिजे. म्हणजे राज्य स्तरावरचं जे विधिमंडळ असेल, केंद्र स्तरावरचं जे विधिमंडळ असेल, यामध्ये अल्पसंख्याकांचं सुद्धा प्रतिनिधित्व असलं पाहिजे. ही प्रमुख मागणी सर्व अल्पसंख्याकांची मिळून होती. त्यामुळे ही मागणी होती, परंतु एकमत न झालेलं नव्हतं. म्हणून एकमत तर होत नाही, तर मग त्यावेळेसचे पंतप्रधान ब्रिटनचे कोण होते? रामसे मॅकडोनाल्ड. मग रामसे मॅकडोनाल्डनी काय केलं की आदेश काढला, आणि जे आत्ता मी तुम्हाला समजावून सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी लिहून द्या की आम्ही एक योजना बनवू. त्यामुळे लवाद नेमण्याचं मॅकडोनाल्डनी आदेश दिले आणि त्याप्रमाणे की आता
सरकारच्या वतीने लवाद नेमण्यात येईल, म्हणजे ट्रायब्युनल नेमण्यात येईल आणि ते ट्रायब्युनलची योजना बनवेल. कारण तुम्हाला योजना बनवायला सांगितली, तुम्ही ती बनवू शकला नाही. मग आता सरकार योजना बनवेल, तर सरकारने बनवलेली योजना तुम्हाला मान्य करावी लागेल, असा ब्रिटिश पंतप्रधान किंवा ब्रिटिश प्राईम मिनिस्टरनी पत्र एक आदेश दिला आणि त्या आदेशावरती सर्वांनी काय केल्या, सह्या केलेल्या आहेत. आणि मग ती योजना बनवल्यानंतर आपण जो सातत्याने मुद्दा म्हणतो तो म्हणजे की 17 ऑगस्ट 1932 साली जातीय निवाडा जाहीर झाला, कम्युनल अवॉर्ड जाहीर करण्यात आलं. आणि कम्युनल अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर जो देशामध्ये गोंधळ चालला तो आपण पाहिलेला आहे. कुठून सुरुवात होते बघ, 17 ऑगस्टला जातीय निवाडा जाहीर झाला, कम्युनल अवॉर्ड जाहीर करण्यात आलं. हा कम्युनल अवॉर्ड काय होता, अगदी महत्त्वाचा मुद्दा होता. हा कम्युनल अवॉर्ड जो पण होता, हा कम्युनल अवॉर्ड परमनंट नव्हता. ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून तो किती वर्षाचा होता की 10 वर्षांनी याच्यात तुम्ही फेरफार कराल आणि प्रत्येक जो अल्पसंख्याक समाज आहे त्याला विश्वासात घ्या, त्याला विचारून काय फेरफार करायची, 10 वर्षानंतर तुम्ही फेरफार करा. हा काय परमनंट स्वरूपाचा काय नाही, तुमच्यात एकमत नाही म्हणून आम्ही बनवलेली ही योजना आहे. 10 वर्षातून याची फेरफार होईल. मराठ्यांना 7 जागा यामध्ये दिल्या होत्या. अस्पृश्यासाठी ही स्वतंत्र मतदारसंघाची यामध्ये तरतूद करण्यात आली होती. हा जो अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर जरी गांधींनी ब्रिटिशांची योजना मंजूर करण्याचं जरी सही केली होती, तरी परंतु गांधींनी यावरती मतभेदाला सुरुवात केली आणि ब्रिटिश सरकारला पत्र पाठवायला सुरुवात केली. ती फक्त एकाच मुद्द्याचं की बाकीचं मला सगळं तुमचं मान्य आहे, परंतु अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला मात्र मी कधीही मान्यता देणार नाही. मी माझ्या प्राणाची बाजी लावेन, परंतु मी मात्र अस्पृश्यांच्या मतदारसंघाला कधीही मान्यता देणार नाही. अशा पद्धतीचा पत्रव्यवहार गांधींचा सुरू झाला आणि मी प्राणांतिक उपोषण करणार असं पत्र लिहायला गांधीजींनी सुरुवात केलं. गांधीजींनी पत्र लिहिली, त्यावरती 8 सप्टेंबर 1932ला ब्रिटिश प्राईम मिनिस्टर मॅकडोनाल्ड यांनी गांधीजींना त्यांच्या सगळ्या पत्रांची, कारण अगोदर सेक्रेटरी वगैरे इतर अधिकाऱ्यांना पत्र लिहिली होती, त्या सगळ्यांचा गोषवारा घेऊन ब्रिटिश प्राईम मिनिस्टर रॅमसे मॅकडोनाल्डनी स्वतःच्या सहीने महात्मा गांधींना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये समजावून सांगितलं की ज्या अस्पृश्यांच्या समस्या आहे, जी अस्पृश्यांची वस्तुस्थिती आहे आणि अस्पृश्यांच्या भारतामध्ये ज्या हजारो संघटना आहेत, या संघटनांच्या वतीनेही आमच्याकडे त्यांची निवेदनं आलेली आहेत, या संघटनांच्या वतीनेही आमच्याकडे त्यांचे प्रश्न आलेले आहेत. डॉक्टर आंबेडकरांनीही त्यांची भूमिका ठेवलेली आहे. जर आणि तुम्हालाही अस्पृश्यांच्याबद्दल कळवळा आहे, मग काही काळासाठी जर अस्पृश्यांना थोड्याशा जर सवलती दिल्या, तुम्ही सगळ्यांना सवलती मान्य करताय, पण अस्पृश्यांना तुम्ही म्हणताय की जर अस्पृश्यांना तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ दिला तर हिंदू समाजामध्ये 2 भाग होतील. आम्ही त्याचीही काळजी घेतलेली आहे. स्वतंत्र मतदारसंघामध्ये 2 मतांचा अधिकार असेल की एक अस्पृश्यांचाही प्रतिनिधी निवडला जाईल आणि एक जनरली प्रतिनिधी निवडला जाईल. अस्पृश्यांचा प्रतिनिधी निवडताना अस्पृश्याच्या प्रतिनिधीला जनरल माणसाकडे मतदान मागायला जावं लागेल आणि जनरल माणसांचा प्रतिनिधीला अस्पृश्यांच्याकडे जावं लागेल. त्यामुळे दोन्ही घटकांना 2 मत मागण्यासाठी एकमेकाकडे जर जावं लागणार असेल तर या दोन्ही घटकांना वेगळं होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघामुळे हिंदू समाजामध्ये दुही निर्माण होते. ही जी तुमची मागणी आहे किंवा ही जी तुमची भूमिका आहे, ही तुमची भूमिका चुकीची आहे. ही जर तुमची भूमिका अंतिम असेल तर ती खऱ्या अर्थाने अस्पृश्यांच्या हिताच्या आणि कल्याणाच्या विरोधातली आहे. आम्हाला तुमची भूमिका मान्य करता येणार नाही. आम्ही जो जातीय निवाडा जाहीर केलेला आहे, या जातीय निवाड्यातला एक अक्षरसुद्धा आम्हाला बदलता येणार नाही आणि सरकारची भूमिका आहे, जो जातीय निवाडा जाहीर झालेला आहे तो जातीय निवाडा आमचा अंतिम आहे. पण शेवट एक लाईन रॅमसे मॅकडोनाल्डनी टाकली आणि ती जी लाईन आहे त्या लाईनीमुळे देशामध्ये आणि बाबासाहेबांच्यामुळे प्रसंग ओढवला. आणि ती जी लाईन होती, ती लाईन काय आहे ते बघा की कुठे गेल्या, गांधी हिंदू अस्पृश्यांना कायद्याने तोडले जाईल असे म्हटले. उपोषण करणार हेही झालं. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे मॅकडोनाल्डनी अशी लाईन टाकली होती की जोपर्यंत जेवढ्या अस्पृश्यांच्या संस्था आहेत त्यांचं प्रतिनिधित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात, जातीय निवाड्यामध्ये काहीही बदल होणार नाही. परंतु ह्या जातींनी जर स्वतः एखादी योजना बनवली आणि ती जातींना जर मान्य असेल
त्या जातींचा जर विरोध नसेल तर अशा योजनेला आम्ही काय करू, मान्यता देऊ. अशा पद्धतीचं एक शेवटची अट टाकली की आमच्या जातीय निवाड्यामध्ये एका अटीवर बदल होऊ शकतो की या जातींनी आपली दुसरी योजना बनवली आमच्या योजनेच्या ऐवजी आणि त्यांचा त्या योजनेला विरोध नसेल तर मात्र आम्ही त्यामध्ये बदल करण्यास तयार राहू. हा मुद्दा कुणाला मिळाला? गांधींना मिळाला आणि इथल्या काँग्रेसला मिळाला. त्यामुळे काय मध्ये होते 8 सप्टेंबर 19 मॅकडोनाल्ड जातींनी पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये जातींनी एकमताने योजना केल्यास सरकार ती मान्य करेल. हे एवढी शेवटची अट टाकली की हे एका अटीवर बदल होऊ शकतो आणि ती अट आहे की त्या जातींनी जर एकमताने ठराव करून योजना जर पाठवली तर मग आम्ही मात्र त्यामध्ये बदल करू. हा मुद्दा जो आहे तो कुणावर येऊन पडतो? मग त्या जातींच्यावर येऊन पडतो. जर ही अट जर रामसे मॅकडोनाल्डनी टाकली नसती तर गांधींच्या उपोषणाचा आणि अस्पृश्य समाजाचा किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा काही संबंध आला असता का? जो कम्युनल अवॉर्ड त्यांनी जाहीर केलेला आहे माघार घ्यायचा पण त्यांच्याकडे जबाबदारी आहे. पण रामसे मॅकडोनाल्डनी ब्रिटिश सरकारने काय केलं की आम्ही माघार घेणार नाही, पण ज्यांना आम्ही दिलेलं आहे ते जर त्याच्यात बदल करू इच्छित असतील तर मात्र त्यांच्या सहमतीने आम्ही त्याच्यामध्ये बदल करायला तयार आहे. त्यामुळे हे जे वाक्य आहे की जातींनी एकमताने योजना केल्यास सरकार ती मान्य करेल आणि मग 9 सप्टेंबर 1929 हिंदूपासून अस्पृश्यांना तुम्ही काय परत गांधींनी पत्र पाठवलं की तुम्ही हट्टाची सरकार भूमिका घेतोय आणि सरकार हे हिंदूपासून अस्पृश्यांना कायद्याने तोडण्याचा, ह्या करारानुसार कायद्याने तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे मी प्राणांतिक उपोषण करणारच आणि म्हणून 15 सप्टेंबर 1932ला उपोषण मी करणार. त्या उपोषणाचं कारण का? गांधीजी पहिलं कारण सांगतात की हा आमचा धार्मिक प्रश्न आहे. अस्पृश्य हे हिंदूंचा भाग आहेत. मी धार्मिक प्रश्नावर काम करतो. त्यामुळे हिंदू धर्माचा भाग जर अस्पृश्य असतील तर मी त्याला हिंदू धर्मापासून वेगळं होऊ देणार नाही. त्यामुळे माझ्या उपोषणाचं पहिलं कारण आहे की हा आमच्या हिंदू धर्माचा धार्मिक प्रश्न आहे आणि म्हणून मी त्याच्यावरती उपोषण करणार आहे. त्यानंतर 20 सप्टेंबरला अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ नसावेत हे 20 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन जाहीर कारण केलं की मी आजपासून उपोषण सुरू करतोय. महात्मा गांधीचं उपोषण सुरू कधी होतं? 20 सप्टेंबरला महात्मा गांधीचं उपोषण सुरू होतं आणि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ नसावेत ही भूमिका सुरू होते आणि महात्मा गांधींचं उपोषण सुरू होतं. 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर हे 4 दिवस आहेत. हे 4 दिवस अस्पृश्यांच्या जीवनामधल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये अतिशय भयानक, बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन आहे त्या संपूर्ण जीवनामधले हे जे 4 दिवस आहेत हे 4 दिवस बाबासाहेबांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून आणि या देशातल्या अस्पृश्यांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून हे 4 दिवस अतिशय महत्त्वाचे होते. कारण या 4 दिवसामध्ये अतिशय भयानक असं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेस महात्मा गांधी उपोषणाला बसले आदल्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र काढलं आणि संपूर्ण देशामध्ये जाहीर भूमिका केली आणि त्या भूमिकेचे जे मुद्दे आहेत बाबासाहेब आंबेडकर पत्र काढून जाहीर करतात की महात्मा गांधींनी जे उपोषण सुरू केलं आहे आणि या उपोषणामुळे नेमकी परिस्थिती काय झालेली आहे? विपरीत, बिकट आणि अरिष्टकारी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे ही एक विपरीत परिस्थिती झाली, बिकट परिस्थिती आमच्यासाठी झाली. हे आमच्यावरती फार मोठं महात्मा गांधींनी काय केलं? आमच्यावरती संकट आणलेलं आहे. संपूर्ण जो भारतातला अस्पृश्य समाज आहे आणि मी त्यामध्ये आहे, आमच्यावरती ही अतिशय वाईट, बिकट आणि संकटाची परिस्थिती गांधींनी निर्माण केलेली आहे की आम्ही या संकटातून कसं पार करणार. अशा पद्धतीने जे वातावरण महात्मा गांधींच्या उपोषणाने निर्माण होतं आहे त्यामुळे आम्ही व्यथित झालेलो आहोत. गांधींची कृती, पुढचं बाबासाहेब म्हणतात की गांधींची कृती तापदायी आहे, आश्चर्याचा उद्वेगजनक व खेदजनक नमुना आहे. अतिशय उद्वेग आणणारी गोष्ट आहे, अतिशय खेदात्मक गोष्ट आहे की आम्हाला ब्रिटिशांनी काही सवलती दिलेल्या आहेत आणि त्या ब्रिटिशांनी सवलती दिलेल्या परत ब्रिटिशांनी घ्याव्यात म्हणून आमच्यावरती एवढं मोठं संकट आणलेलं आहे की म्हणजे ही अतिशय उद्वेग आणणारी घटना आहे. ही अतिशय संकटाची परिस्थिती आहे. स्वतंत्र मतदारसंघ एकट्या अस्पृश्यांनाच मिळाला आहे का? या देशातले इतर जेवढे अल्पसंख्याक आहेत त्या अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये आम्ही एक आहोत.
मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, अँग्लो इंडियन आहे, स्त्रिया आहेत, जमीनदार आहेत, व्यापारी आहेत, सगळ्यांना दिलेलं आहे. तेच आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला काही स्वतंत्र दिलेलं आहे का? मग सगळ्यांना दिलेलं असताना फक्त आमच्याच विरोधामध्ये महात्मा गांधींनी एवढं मोठं प्राणांतिक उपोषणाची बाजी लावून आमच्याच फक्त समाजावरती संकट जे निर्माण करायचं महात्मा गांधीनं, ह्या परिस्थितीचा किंवा अशी भूमिकेचा उलगडा मला तरी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला तरी उलगडा होत नाही. स्वतंत्र मतदारसंघ काही एकट्या अस्पृश्यांनाच मिळालेला आहे का? इतरांना दिल्यास राष्ट्राचे तुकडे होत नाहीत, मग अस्पृश्यांना दिल्यानंतर राष्ट्राचे तुकडे कसे काय होतात? महात्मा गांधी किंवा संपूर्ण भारतीयांना बाबासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात. पण हे वाक्य अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवा, स्पृश्य लोक अस्पृश्याविरोधात मात्र एक होतात. म्हणजे या देशातला सवर्ण, त्याचे वेगवेगळे पक्ष असले, त्याच्या वेगवेगळ्या संघटना असल्या, ते आपसामध्ये कितीही भांडत असेल, पण या देशातल्या अस्पृश्यांच्या संदर्भात काहीही प्रश्न असला तर संपूर्ण या देशातले अस्पृश्य हे एकत्र होतात. हे तेव्हापासून आजपर्यंत लक्षात येईल तुमच्या. त्यामुळे मग जी परिषद भरली ती भारतातले सगळे प्रमुख त्या काळचे नेते होते, ते सगळेच्या सगळे भारतातले प्रमुख नेते होते, ते महात्मा गांधींच्या उभे राहिले आणि महात्मा गांधींचं उपोषण सुरू होताच आदल्या दिवसापासून परिषद सुरू केली की महात्मा गांधींचं प्राण वाचले पाहिजेत, महात्मा गांधींचे प्राण वाचले पाहिजेत. त्यामुळे स्पृश्य लोक हे अस्पृश्यांच्या विरोधात मात्र लगेच एकत्र येतात. आधारादाखल राजकीय थोडीशी बाबासाहेब म्हणतात की हजारो वर्षांपासून हा समाज आहे की त्याला दररोजचं जीवन पण जगता येण्यासारखं त्याच्याजवळ काही नाही. त्याच्याकडे सन्मानाचं जीवन जगण्यासाठी साधा सन्मानही नाही, आणि त्याने रोजचं जीवन कसं जगावं एवढंही त्याच्याकडे नाही. मग त्याला जर थोडंसं काही राजकीय मिळत असेल तर एवढं महात्मा गांधींनी विरोध करण्याचं काय कारण आहे? आम्हाला थोडंसं जरी कुठं मिळत असेल तरी ते सुद्धा त्यांना नको आहे. बघा पुढचं वाक्य काय, अस्पृश्यांच्या राजकीय हक्क व अस्तित्वाला, राजकीय हक्क आणि राजकीय अस्तित्व हे या देशातल्या काँग्रेसला कधीही मान्य नव्हतं, कधीही मान्य नव्हतं. आम्ही त्यांचं नेतृत्व करतो, त्यांचं आम्ही बघून घेऊ. विठ्ठलरामजी शिंदेंची संघटना साऊथ ब्युरोसमोर तशीच भूमिका मांडते. म्हणजे सवर्णांच्या संघटना, अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व, आमच्या समाजातला तो एक सेवाधारी वर्ग आहे, तुम्ही त्याला स्वतंत्रता कधीही देता कामा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठा संघर्ष केला असेल आणि त्यांनी किती बाबासाहेब आंबेडकर दिव्यातून पार गेले असतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. का लक्षात घेतलं पाहिजे? तर ज्या संघटना इतर अस्पृश्यांच्या होत्या त्या सगळ्या संघटनांचे पुढारी कुणाबरोबर होते? काँग्रेसबरोबर होते. बाबासाहेब आंबेडकर एकटे एका बाजूला अख्ख्या देशामध्ये होते. त्यामुळे बाबासाहेब पुन्हा इथं उदाहरण देतात की आम्हाला कुठलंही राजकीय अस्तित्व मिळू नये, मुसलमानांना हाती धरून ते सातत्याने खटपट करतात. जसं मी इंग्लंडमधलं उदाहरण सांगितलं की मुसलमानांना हाताशी धरून तुम्ही अस्पृश्यांच्या मागण्यांच्या विरोधात जावा, तुमच्या सगळ्या मी मान्य मागण्या करतो, शिखांच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, फक्त तुम्ही अस्पृश्यांच्या मागण्यांच्या विरोधामध्ये तुम्ही तुमची भूमिका घेतली पाहिजे. आता बाबासाहेब दुसरा मुद्दा करतात की डॉक्टर मुंजे हे हिंदूंचे पुढारी मोठे होते, प्रसिद्ध पुढारी होते डॉक्टर मुंजे. डॉक्टर मुंजे महात्मा गांधींच्या उपोषणामध्ये पण एक प्रमुख घटक म्हणून होते. पण डॉक्टर मुंजेंनी मात्र जाहीर करून टाकलं की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे हिंदू समाजामध्ये दोन भाग होत नाहीत. त्यामुळे जी गांधींची भूमिका होती त्याच्या बरोबर विरोधाची आणि विपरीत भूमिका ही डॉक्टर मुंजे मांडतात. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की जे हिंदूंचे खरे पुढारी आणि मोठे पुढारी हिंदूंचे पुढारी म्हणून या देशामध्ये प्रसिद्ध आहेत, त्यांच्या जर भूमिका बघितल्या तर त्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे हिंदूमध्ये काहीही विभक्तपणा येत नाही किंवा तसा काहीही परिणाम होत नाही. जे गांधींनी मांडलेलं आहे तसं काहीही होत नाही. म्हणजे यांचीच मोठी माणसं सांगतायत की असं काही नाही, तरी गांधींचा हट्ट का म्हणून असावा? त्यामुळे ही जी गांधींची भूमिका आहे ती नेमकी जो विषय सांगतात त्याच्यासाठी ती नाही, हे त्यावरूनही सिद्ध होते. इतर अस्पृश्य नेते यांची काय भूमिका होती ते मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये जेवढे अस्पृश्यांचे नेते होते ते सगळे संयुक्त मतदारसंघाच्या बाजूने आणि काँग्रेसच्या बरोबर होते. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की कायदेशीर संरक्षण व बंधन गांधींनी पर्याय योजना सादर करावी. बाबासाहेब आंबेडकरांचं एवढंच म्हणणं होतं की याच्यापुढे आम्हाला संविधानिक तरतुदी पाहिजेत. आता ही जी संविधानिक कायदेशीर आम्हाला स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद मिळाली, लक्षात घ्या, स्वतंत्र मतदारसंघ आपण पहिल्यापासून मागणी केली की हा जर पॅक्ट जाहीर झाला असता तर आपल्याला
म्हणजे सर्व ठिकाणी राखीव जागा मिळाल्या असत्या, कारण इतरांना मान्य केले की आपल्यालाही मान्य झाल्या असत्या. त्यामुळे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा राखीव जागा नोकऱ्यातील असतील किंवा सर्वत्रच असतील, त्या सर्वच ठिकाणी सर्वांना जर दिल्या तर आपल्यालाही मिळणार होत्याच. त्याच्यामुळे आपल्या एकट्याचा काही स्वतंत्र संघर्ष तो नव्हता. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आता बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा गांधींचे प्राण आणि या देशातल्या अस्पृश्यांच्या जीविताच्या संरक्षणासाठी कॉम्प्रोमाइजिंगची भूमिका बाबासाहेबांना घ्यावी लागली होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली की मला गांधींची भूमिका काय होती, स्वतंत्र मतदारसंघ काढून टाका, मग त्याच्या बदल्यात काय द्यायचं, काही द्यायचं नाही, ही गांधींची भूमिका होती. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे मात्र मी मान्य करणार नाही. गांधींनी उपोषण धरलेलं आहे, स्वतंत्र मतदारसंघ नसावेत असं म्हटलेलं आहे, पण स्वतंत्र मतदारसंघाच्या बदल्यामध्ये मला कायदेशीर योजना आणि तशाच प्रकारच्या सवलती आणि अधिकार जर मला मिळाले तरच मी मान्य करत, नाहीतर बाजूच्या खांबाला म्हणजे लाईटीच्या खांबाला जरी मला बांधून फाशी दिली तरी पण मी माघार घेणार नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ठीक आहे, त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं आहे, स्वतंत्र मतदारसंघावरती मी कॉम्प्रोमाइज करतो, पण त्या कॉम्प्रोमाइजच्या बदल्यामध्ये स्वतः महात्मा गांधींनी दुसरी योजना तयार करावी आणि ती माझ्यासमोर मांडावी, तरच मी त्याच्यावर विचार करीन, अन्यथा जे होईल ते होईल, असं बाबासाहेब आंबेडकर भूमिका घेतात. आम्हाला पण आमचं अस्पृश्यांचं भवितव्य स्पृश्यांच्या गोड बोलण्यावर आणि त्यांच्या लहरीवरती मला ठेवायचं नाही, कारण हजारो वर्षाचा अनुभव आहे, ते काय आमचं कल्याण करणार. त्यामुळे त्यांच्यावर कसं काय आम्ही स्पृश्यावरती अवलंबून राहणार. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघाच्या बदल्यामध्ये आम्हाला आमच्या कायदेशीरच तरतुदी हव्यात. ती योजना जर आंबेडकर गांधी समोर आणतील तर मी त्याच्यावर विचार करेन, नाही तर मी मात्र कुठल्याही गोष्टीचा गांधींच्या प्राणांतिक उपोषणाचा विचार करणार नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बघा गांधींच्या कृत्याने देशामध्ये किती भयानक परिस्थिती निर्माण होईल. गांधींच्या कृत्याने अत्याचार, अनर्थ, देशभर अस्पृश्य जनतेचा अनन्वित छळ होईल. गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत. गांधींनी कितीही काहीही म्हटलं तरी त्यांच्या जीविताला काही झालं तर अख्खं राष्ट्र पेटेल आणि गांधींचे अनुयायी आणि इथला हिंदू समाज जो आहे तो आमच्या अस्पृश्यांचा अनन्वित छळ करेल, फार त्रास होईल आणि देशामध्ये अनर्थ होईल. त्यामुळे गांधीजींनी असं करू नये. गांधीजींच्या उपोषणाचा परिणाम हा गांधीजी किती नाही म्हटलं तरी देशामध्ये ही परिस्थिती निर्माण होणारच. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणी काही म्हटलं तरी ही परिस्थिती भयानक होईल, हा अनर्थ ओढवेल. म्हणून मला राष्ट्रद्रोही ठरवण्याचा ज्यावेळेस इंग्लंडमध्ये गांधी आंबेडकर संघर्ष झाला त्यावेळेस भारतातल्या वर्तमानपत्रांनी म्हणजे अस्पृश्यांच्या बाजूनी बोलले म्हणून हे राष्ट्रद्रोही आहेत, राष्ट्रद्रोही आंबेडकर म्हणून सगळ्या वर्तमानपत्रांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बातम्या दिल्या होत्या. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की मला सुद्धा या देशामध्ये राष्ट्रद्रोही ठरवण्याचा प्रयत्न इथल्या पत्रकारांनी सुद्धा केलेला आहे. गांधींच्या उपोषण 20 सप्टेंबरला सुरू झालं आणि भारतातले सगळे पुढारी 19 तारखेला मुंबईमध्ये जमले आणि रात्रीच परिषद त्यांनी हिंदू परिषद जाहीर केली 19 सप्टेंबरला. त्या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा बोलावलं आणि 19च्या रात्रीपासून वाटाघाटी काय झाल्या, सुरू झाल्या. त्या वाटाघाटी सुरू झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना गांधींनी पर्यायी योजना मांडल्यास मी विचार करेन. म्हणजे त्या रात्री जी सभा झाली त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले हिंदूंच्या परिषदेमध्ये. त्या सभेमध्ये मग बिर्ला असेल किंवा मालवी असेल, मद्रास किंवा मुंबई किंवा दिल्ली, कलकत्ता देशातले सगळेच्या सगळे काँग्रेसचे पुढारी मुंबईमध्ये आले आणि हिंदूंची परिषद सुरू झाली रात्री. आणि त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा सांगितलं की तुमची परिषद, मलाही गांधीचे प्राण वाचले पाहिजेत, मलाही मान्य आहे, माझ्यावर ही अरिष्टकारी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे तुम्ही मला कॉम्प्रोमाइज करायला सांगत असाल तर मी सरेंडर होऊन मी काय गावाला जाऊन बसू का, मी काय घरी जाऊन बसू का. तुम्ही त्याच्या बदल्यात काहीतरी गांधीकडून योजना आणि तुम्ही कोणी योजना बनवणार असाल तर ती मला अजिबात मान्य होणार नाही. गांधींची काय योजना असेल तर ती माझ्यासमोर आणा, मी तिच्यावरती विचार करतो. असा त्या संध्याकाळी जी हिंदूंची परिषद झाली त्या हिंदूंच्या परिषद बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण टाकलं आणि सगळ्यांना जाहीरपणे सांगितलं की मला गांधींचे प्राण मान आहेत पण मी माझ्या सगळ्या वर सरेंडर करणार नाही. त्याच्या बदल्यामध्ये जर गांधी योजना देत असतील मला तर त्या योजनेवरती मी विचार करेन. आणि मग ती सभा संपली. त्याच रात्री हिंदूंचे पुढारी
पुण्याला जाऊन महात्मा गांधींच्या बरोबर चर्चा केली आणि चर्चा करून मग पर्यायी जी योजना आणली, त्या पर्यायी योजना दुसऱ्या दिवशी पर्यायी योजना ठेवली. गांधींची पर्यायी योजना काय होती बघा? स्वातंत्र्य, संयुक्त मतदारसंघ आणि राखीव जागा, सगळ्याच गोष्टीला विरोध. स्वतंत्र मतदारसंघाला पण माझा विरोध आहे, संयुक्त मतदारसंघामध्ये पण अस्पृश्यांना काय दिलं पाहिजे माझा विरोध आहे, राखीव जागाला पण माझा विरोध आहे. परंतु पुढे एक वाक्य टाकलं गांधींनी की मुंबईमध्ये जी हिंदूंची परिषद भरवलेली आहे, या हिंदूंच्या परिषदेने जर एखादी योजना बनवली तर मी तिला काय करीन, मान्यता देईन. पण तत्वता माझा संयुक्त असेल, स्वतंत्र असेल, राखीव जागा असेल, या सगळ्यांनाच माझा काय आहे, विरोध आहे. पण परिषद जर एखादी योजना बनवत असेल तर ती योजना मात्र मी काय करीन, मान्य करीन. हे बघा, स्वतंत्र मतदार, संयुक्त मतदारसंघ, राखीव जागांचा विरोध आहे, परंतु परिषद काय योजना बनवत असेल तर तिला मी मान्यता देईल. बाबासाहेब परत हे घेऊन आल्यानंतर पुन्हा दुसरी सभा झाली. त्या दुसऱ्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचंच भाषण त्या हिंदूंच्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बघा, माझ्यावरती तुम्ही लोकांनी आणि महात्मा गांधींच्या प्राणांतिक उपोषणाने काय परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. मला खलनायकाच्या भूमिकेमध्ये हा देश उभा करतोय, गांधींची कृती मला खलनायकाच्या भूमिकेत उभा करतोय, पण माझ्या समाजाच्या कल्याणाकरता मला ही भूमिका घेण्याची माझ्यावरती पाळी आलेली आहे आणि ती मी भूमिका घेणार, मी ती भूमिकेपासून हटणार नाही. म्हणून ही दुसऱ्या दिवशी मांडली. त्यानंतर या 4 दिवसात मी सांगितलं की हे 4 दिवस किती महत्त्वाचे होते. बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड खुनाच्या धमक्या येत होत्या. 2 पत्र बाबासाहेबांना आली होती. पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या खुनाच्या संदर्भात चर्चा चालली होती आणि गुजरातमधून बाबासाहेब आंबेडकरांना पत्र आले होते की महात्मा गांधींच्या जीवाला जर काय कमी जास्त झाले तर आम्ही तुमचा तिथे येऊन खून करू म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना नावानिशी पत्र आलेली होती. त्यामुळे किती तो जो प्रसंग असेल ते 4 दिवस किती असतील बाबासाहेब आंबेडकरांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून आणि या देशातल्या अस्पृश्यांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून गांधींचं प्राणांतिक उपोषण हे किती भयानक अस्पृश्यांच्या जीवनामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना सातत्याने खुनाच्या धमक्या येत होत्या आणि वातावरण अतिशय गंभीर झालेलं वातावरण होतं. त्यानंतर मग जी परिस्थिती निर्माण झाली आणि मग 19ल्या संध्याकाळपासून ज्या बैठका चालू होत्या त्या बैठकामध्ये 4 दिवस विचार केल्यानंतर जी हिंदू परिषदेने जी योजना बनवली ती योजना बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आपसामध्ये चर्चा करून मान्य केली आणि 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झाला. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सही केली. यामध्ये काय महत्त्वाचं निघालं या योजनेमध्ये, आपण काय सोडून दिलं आणि काय पकडलं, म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ आपले सगळे गेले, इतर सर्वांना मिळाले. त्याच्या जागेवर आपल्याला काय मिळालं, आज ज्या आपल्याला सगळ्या राखीव जागा मिळतात, आज ज्या आपल्याला सगळ्या सवलती मिळतात, ह्या सवलती कशाच्या बदल्यामध्ये आहे, आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व सरेंडर केल्याच्या बदल्यामध्ये आम्हाला ते काय मिळतंय, आम्हाला हे सगळं 1932च्या नंतर मिळतंय. म्हणून म्हटलं की अस्पृश्य जीवनाचा हा दुसरा अंक आहे, दुसरा अंक सुरू होतोय की जे स्वतंत्र अस्तित्व होतं अस्पृश्यांचं ते स्वतंत्र अस्तित्व नष्ट झालं आणि पुणे कराराच्या माध्यमातून अस्पृश्य काय झाला, हिंदूंचा पोटभाग झाला. मिळाली काय पर्यायी योजना गांधींची मिळाली जी हिंदूंनी बनवली. एकूण देशामध्ये 787 राष्ट्रीय स्तरावरच्या विधिमंडळाच्या जागा होत्या, त्याच्यातल्या 148 जागा मिळाल्या. म्हणजे कुठल्या राज्याला 10 मिळाल्या, कुठल्या राज्याला 8 मिळाल्या, कुठल्या राज्याला 7 मिळाल्या. म्हणजे ही जी राखीव जागांची योजना होती ही राष्ट्रीय स्तरावरती योजना अस्पृश्यांना 787 जागापैकी 148 जागा मिळाल्या आणि याची मुदत किती होती, 10 वर्षाची मुदत होती. 10 वर्षांनी आपल्याला आता पण ह्या संविधानामध्ये पण वाढताना दिसते ना. म्हणजे जातीय निवाड्यामध्ये मुदत किती होती, कम्युनल अवॉर्डमध्ये पिटिशनच्या मुदत किती होती, 20 वर्षाची होती आणि पुणे करारामध्ये मुदत किती आली राजकीय सवलतींची, 10 वर्षाची. हे जी 2 कलमं, ही योजना आपल्याला महात्मा गांधींच्या माध्यमातून मिळाली. हा करार फायनल झाल्यानंतर 24 तारखेला 18 लोकांच्या सह्या झाल्या, 25 तारखेला 23 लोकांच्या सह्या झाल्या. म्हणजे काही सह्या पुण्यामध्ये झाल्या आणि काही सह्या मुंबईमध्ये झाल्या आणि तो जो करार होता तो करार मग सरकारला सादर करण्यात आला. तो इंग्लंडला प्राईम मिनिस्टरला पाठवण्यात आला. प्राईम मिनिस्टरनी त्यांच्या विधिमंडळात ठेवला की अस्पृश्यांच्या आंबेडकरांनी ही जी पर्यायी योजना स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी ही जी पर्यायी योजना मांडलेली आहे ती अस्पृश्यांच्या
लोकांनी मान्य केलेली आहे। त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघाचे अस्पृश्यांचे काढून त्या ठिकाणावरती हे संयुक्त मतदारसंघ आणि ह्या राखीव जागांचे आहे ती आपण तरतूद करण्याचा ठराव हा कायदेमंडळामध्ये सरकारने 26 सप्टेंबरला सरकारने कायदेमंडळात मांडून तो मंजूर केला। करार मंजूर केल्यानंतर मग त्या ठरावाची कॉपी दिल्यानंतर महात्मा गांधींनी 27 सप्टेंबर 1932ला म्हणजे 20 तारखेला सुरू केलेलं उपोषण 27 तारखेला सुटलं। 24 तारखेला करारावरती सह्या झाल्या। 25-26 तारखेला सरकारी प्रक्रिया पूर्ण झाली आणि सरकारी प्रक्रिया पूर्ण होऊन ब्रिटिश विधिमंडळामध्ये आपला स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी संयुक्त मतदारसंघ आणि राखीव जागा आल्या। याचं नोंद झाल्यानंतर मग मात्र गांधींनी 27 तारखेला उपोषण सोडलं। हे जे संपूर्ण घडलं, हा जो करार झाला, हा करार कशासाठी बनवला होता किंवा ही सगळी चर्चा कशासाठी होती तर भारतासाठी जी राज्यघटना बनवण्यात येणार होती त्या राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याक समाजाचे ही जे तरतुदी होत्या त्या समाविष्ट करण्यासाठी हा सगळा काय होता, हा सगळा व्यवहार किंवा ह्या सगळ्या कार्य जे चालू होतं। आता हा जो करार झाला, हा करार कुठे जाणार? स्वतंत्र मतदारसंघ सोडून आपल्याला संयुक्त मतदारसंघ आणि राखीव जागा याची नोंद कुठे होणार? तर याची नोंद कशासाठी हे सगळं केलेलं आहे तर ब्रिटिशांना संविधान बनवायचं होतं। त्या संविधानामध्ये तरतूद करण्यासाठी म्हणजे 1935ला जे संविधान निर्माण झालं त्या 1935ला ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 असं म्हटलं जातं, म्हणजे ब्रिटिश कालखंडामधलं भारताचं पहिलं जे संविधान आहे या संविधानामध्ये ज्या 1935 सालापर्यंत ज्या किंवा 32 सालापर्यंत करारापर्यंत जो अस्पृश्य समाज आणि त्या अस्पृश्य समाजाच्या विविध जाती होत्या त्यांचं अस्तित्व स्वतंत्र होतं, ते अस्तित्व पुणे कराराच्या माध्यमातून संपलं आणि 1935च्या संविधानामध्ये नोंद आली आणि त्या संविधानामध्ये नोंद काय झाली? हिंदू धर्माच्या पोटजाती म्हणून अस्पृश्यांची नोंद करण्यात आली आणि 1935 साली मग या अस्पृश्यांच्या पोटजाती हिंदू धर्माच्या आहेत आणि मग त्यांना संविधानिक दर्जा आपल्याला काय दिला? शेड्यूल कास्ट असा आपल्याला दर्जा मिळाला। बहिष्कृत शब्द संपला, दलित शब्द संपला, अस्पृश्य शब्द संपला आणि 1935च्या संविधानाने शेड्यूल कास्ट हा जो शब्द आहे तो सुरू झाला। म्हणजे शेड्यूल कास्ट कधी शब्द आला आहे तर 1935च्या संविधानामध्ये शेड्यूल कास्ट हा शब्द आला आणि दलित अस्पृश्य हे जे सगळे शब्द संपले तेव्हापासून 50च्या संविधानामध्येच शेड्यूल कास्टच हा शब्द आला। जे 35ला झालं तेच 50च्या संविधानामध्ये पण अधिकृतपणे झालं। म्हणून आपण अनुमान म्हटलं तर काय केलं की पुणे कराराने स्वतंत्र अस्तित्व हिरावून घेतलं। आपलं पुणे कराराने स्वतंत्र अस्तित्व हिरावून घेतलं। कराराद्वारे अस्पृश्यांना कायद्याने हिंदूचा भाग बनवण्यास 1932 सालापर्यंत गांधी हिंदूंना यश आलं नव्हतं। ब्रिटिशांनी ते मान्य केलं नव्हतं, जनगणना आयोग मान्य करत नव्हता, बाबासाहेब आंबेडकर मान्य करत नव्हता, पण गांधींच्या उपोषणासाठी आपल्याला ते मान्य करावं लागलं, नाहीतर तात्विक दृष्टिकोनातून ते कुणालाही मान्य नव्हतं। 1935 नुसार अस्पृश्यांची संविधानिक दर्जा अनुसूचित जात झाली आणि त्या दिवसापासून आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि आपण हिंदूंच्या पोटजाती झालो त्या का झाला हा सगळा तुम्हाला बॅकग्राऊंड माहीत असल्याशिवाय आंबेडकरी मूवमेंट कळणारच नाही, बाबासाहेब आंबेडकरांची मूवमेंट कळणार नाही। आता इथून पुढचा किती भयानक मुद्दा आहे तो बघा की आपण पहिले 5 भाग पाहिले। या पहिल्या 5 भागामध्ये धर्मांतर हा किती विषय महत्त्वाचा होता आणि बाबासाहेबांची सुरुवात होती की अस्पृश्य मूळचे कोण आहेत? बौद्ध आहेत। आता 1935च्या संविधानाने या मूळच्या बौद्ध अस्पृश्यांना काय केलं तर ते हिंदू करून टाकलं। मग हिंदू करून टाकताच बाबासाहेब आंबेडकरांनी हार खाल्ली नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांना हे मान्यच नाही। आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली 1935 साली, इकडं संविधानामध्ये अस्पृश्यांना हिंदू केलं की दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय 1924 साली बाबासाहेबांनी धर्मांतर मान्य केलं अस्पृश्य मुक्तीसाठी। 1924 पासून 1936 सालापर्यंत रोज धर्मांतराच्या परिषद होत्या। त्या धर्मांतराच्या परिषदेत काय होत होतं की आपण हिंदू धर्म सोडायचा म्हणून ठराव पास झाले होते की नाही। मग 24 सालापासून 36 सालापर्यंत 35 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर रोजच हिंदू धर्म सोडण्याची ठरावच पास करत होते। मग 1935 साली हिंदू धर्म सोडण्याची घोषणेचं महत्त्व काय असं चिंतन करा। महत्त्व काय
की बाबासाहेब तर सुरुवातीपासून म्हणतात की अस्पृश्य मुक्तीसाठी धर्मांतर, हिंदू धर्मामध्ये मला राहायचं नाही. आणि इथंपर्यंत बाबासाहेब सातत्याने प्रत्येक सभेत म्हणत होते की तुम्ही कोणी येणार असाल तर या, पण मी मात्र हिंदू धर्मात राहणार नाही. माझा निर्णय पक्का झालेला आहे, मी कधीच हिंदू धर्मात राहणार नाही. आणि हिंदू धर्म मला यासाठी सोडायचा आहे, तो आध्यात्मिक कारणासाठी सोडायचा आहे. तेही म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हिंदू धर्म सोडण्याची सुरुवातीपासून होती. तरी 13 ऑक्टोबर 1935ला येवले मुक्कामी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही, अशा घोषणेचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे ते का महत्त्व निर्माण झालं आणि ती का घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी, कारण ही घोषणा तर रोजच करत होती की नाही. मग त्या दिवशी जी घोषणा केली त्या घोषणेचं ऐतिहासिक काय महत्त्व आहे, हे ऐतिहासिक महत्त्व की इथं 35 सालचं संविधान बनवून अस्पृश्यांना हिंदू करण्यात आलं की दुसऱ्या क्षणी सांगितलं की आता तुम्हाला हिंदूतून बाहेर पडायचं असेल तर कायदेशीरच बाहेर पडावं लागेल, गॅजेटच करावं लागेल आणि डिक्लेअरच करावं लागेल. तिथे माझ्या बापांनी सांगितलं की जरी मी हिंदू धर्मात असलो, जन्मलेलो असलो, तरी मात्र मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. याचा उलगडा आणि पुणे कराराच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आपण स्पष्टीकरण दिलं, हे स्पष्टीकरण आपण पुढच्या शनिवारी पाहणार आहोत की पुणे कराराच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती आणि इकडं मला हिंदू केलं की लगेचच मी हिंदू धर्मातून बाहेर पडणार, ही जी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती आणि पुणे कराराचं पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी कशा भूमिका 1956 सालापर्यंत घेतला होता, याचं आपण स्पष्टीकरण पुढच्या शनिवारी आपण करणार आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे की विषय पूर्णत्व करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो आहे, त्यामुळे सर्वांनी जर लवकर आलं प्रत्येक शनिवारी तर आपला कार्यक्रम लवकर होईल. हा कार्यक्रम उद्या आपण सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत लाईव्ह टेलिकास्ट करतो. इथल्या लोकांना आणि घरी बसून जे डिव्हाइसमध्ये हा कार्यक्रम ऐकणारे आहेत त्या सर्वांना विनंती आहे की व्ह्यूज खूप येतात परंतु सबस्क्राईब मात्र कोणीही करत नाही. तर आपणही सबस्क्राईब करण्याचं काहीतरी टार्गेट घ्यावं आणि ऐकणाऱ्या लोकांनीसुद्धा सबस्क्राईब करण्याचं काहीतरी टार्गेट घ्यावं. हे जे आम्ही मूवमेंट चालवलेली आहे, आम्हाला थोडंसं इन्करेज जर करता आलं तुम्हाला सबस्क्राईबच्या माध्यमातून तर आपण करावं, ही आपल्याला विनंती करतो. आणि आजचा हा जो आपला 6वा भाग होता, कुठला भाग होता की अस्पृश्य जीवनाचा दुसरा अंक, अस्पृश्यांना कायदेशीर हिंदू करण्याचा करार, म्हणजे हा जो पुणे करार आहे हा आपण संपन्न केलेला आहे. ओळीनं सगळे एपिसोड जर तुम्ही ऐकले तरच तुम्हाला त्याची लिंक लागेल. डायरेक्ट पाचवा ऐकला तर लिंक लागणार नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण सुरुवातीपासूनचे 4 आणि हा 5वा हा एपिसोड ऐकावा. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.